मी 75 वर्षांचा आहे. तरीही माझा रक्तदाब वाढत नाही. मी फक्त ही एक सवय बदलली. तुम्ही सर्व काही करून पाहिलं आहे. हो ना? तुम्ही लोणचं खाणं कमी केलं. जेवताना वरून मीठ घालणंही बंद केलं. सकाळी चालायला जाणं सुरू केलं. इतकंच काय, कडू दुधी भोपळा आणि आवळ्याचा रसही पिण्यास सुरुवात केली. म्हणजे तुम्ही पूर्ण प्रयत्न करत आहात, शिस्तही पाळत आहात. पण जेव्हा तुम्ही बीपी मशीन लावून स्टार्ट बटण दाबता, तेव्हा स्क्रीनवर पुन्हा तेच आकडे दिसतात. 150, 160, 170. आणि मनात फक्त एकच प्रश्न येतो, इतकं सगळं करूनही असं का होतं? हे एखाद्या फसवणुकीसारखं वाटतं. तुम्ही तुमच्या बाजूने पूर्ण मेहनत घेत आहात, पण तुमचे शरीर त्याप्रमाणे प्रतिसाद देत नाही. मग तुम्ही विचार करू लागता, कदाचित हे माझ्या वयामुळे असेल. किंवा माझ्या वडिलांनाही ही समस्या होती, म्हणून ही माझीच नियती असेल. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही अपयशी ठरत नाही आहात, तर जर मी असं सांगितलं की अनेक दशकांपासून आपल्याला दिला जाणारा मीठ कमी खा हा सल्ला, या संपूर्ण गोष्टीचा फक्त 20% भाग आहे, तर तुमच्या शरीरात एक लपलेला अंतर्गत संकेत असतो. एक रासायनिक संदेशवाहक, जो तुम्ही खाल्लेल्या प्रत्येक आरोग्यदायी आहाराचा परिणाम कमी करतो. जोपर्यंत तुम्ही हा संकेत बंद करत नाही, तोपर्यंत तुमच्या मूत्रपिंडांना तुमचा रक्तदाब कमी करण्याची जणू परवानगीच नसते. मिठाबद्दलचा गैरसमज आणि हार्मोन्सचं खरं सत्य. भारतात एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाब असल्याचं समजताच घरातील लोक सर्वप्रथम मीठ कमी करायला सांगतात. ना पापड, ना नमकीन, आणि डाळीतही अगदी कमी मीठ. पण वैद्यकीयदृष्ट्या एक महत्त्वाचं सत्य असं आहे की अनेक लोक मिठाचं सेवन जवळजवळ शून्यावर आणतात. तरीही त्यांच्या रक्तदाबात काहीच फरक पडत नाही. असं का? कारण अनेक प्रौढ व्यक्तींमध्ये, विशेषतः 40 किंवा 50 वर्षांनंतर, रक्तदाबाची समस्या ही फक्त मिठाची नसते, तर ती इन्सुलिनशी संबंधित असते. आता हे ऐकून हा व्हिडिओ बंद करू नका की हा मधुमेहाबद्दल आहे. तसं अजिबात नाही. बहुतेक लोकांना वाटतं की इन्सुलिनचं काम फक्त रक्तातील साखर नियंत्रित करणं आहे. पण प्रत्यक्षात इन्सुलिन हे तुमच्या मूत्रपिंडांचं महत्त्वाचं नियंत्रक असतं. जेव्हा शरीरातील इन्सुलिनची पातळी सतत जास्त राहते, तेव्हा ते मूत्रपिंडांना एक स्पष्ट संदेश देतं, सोडियम शरीरातून बाहेर जाऊ देऊ नका. ते कोणत्याही परिस्थितीत शरीरातच धरून ठेवा. म्हणूनच तुम्ही कमी मिठाचं अन्न खाऊ शकता. पण जर इन्सुलिनची पातळी जास्त असेल, तर तुमची मूत्रपिंड त्या थोड्याशा मिठालाही पुन्हा पुन्हा शरीरात साठवून ठेवतात. म्हणून तुमचं रक्त जड आणि खारट होतं. ते फक्त तुम्ही काय खात आहात यामुळे नाही, तर तुमचे शरीर ते बाहेर जाऊ देत नाही, म्हणून. भारतीयांची सतत काहीतरी खाण्याची सवय, हा सिग्नल कधीच बंद का होत नाही? आपल्या शरीरात इन्सुलिन सतत जास्त का राहतं? याचं कारण आपण फक्त जंक फूड खातो म्हणून नाही. खरं तर आपल्या काही आरोग्यदायी वाटणाऱ्या सवयीही यामागे कारणीभूत असतात. अनेक भारतीय घरांमध्ये दिवसभर काही ना काही खाण्याची सवय असते. सकाळच्या चहासोबत एक बिस्किट, मग नाश्ता, 11 वाजता फळं, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा, रात्रीचं जेवण आणि झोपण्यापूर्वी दूध. तुम्ही जेव्हा जेव्हा काही खातात, मग ते अगदी आरोग्यदायी डायजेस्टिव्ह बिस्किट असो, तरीही शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते. जर तुम्ही दर 2-3 तासांनी काहीतरी खात राहिलात, तर सकाळी 8 वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत तुमचं इन्सुलिन सतत वाढलेलंच राहतं. तुमच्या मूत्रपिंडांना, किडनीला, शरीरातील अतिरिक्त द्रव आणि मीठ बाहेर टाकण्यासाठी 1 तासाचाही आराम मिळत नाही. खरं तर तुम्ही तुमच्या शरीराला 24 तास स्टोरेज मोडमध्ये ठेवता.
सडपातळ दिसण्याचा सापळा व्हिसरल फॅट. माझ्या क्लिनिकमध्ये मी ही गोष्ट अनेकदा पाहतो. एखादा रुग्ण येतो. तो दिसायला अगदी तंदुरुस्त असतो. त्याचं वजनही जास्त नसतं. त्याला पाहून तो सहज मॅरेथॉन धावू शकेल असं वाटतं. पण तरीही त्याचा बीपी खूपच वाढलेला असतो. भारतीयांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं मेटाबॉलिक प्रोफाईल आढळतं. बाहेरून सडपातळ पण आतून लठ्ठ. तुम्ही दिसायला बारीक असाल, पण जर तुमच्या यकृताजवळ, लिव्हरजवळ थोडंसंही लपलेलं चरबीचं, व्हिसरल फॅटचं साठवण असेल, तर तुमच्या शरीराला व्यवस्थित काम करण्यासाठी नेहमीपेक्षा 3 पट जास्त इन्सुलिन तयार करावं लागतं. ही लपलेली चरबी एखाद्या कारखान्यासारखी काम करते. ती सतत शरीराला रक्तदाब वाढवून ठेवण्याचे संकेत देत राहते. म्हणूनच निरोगी दिसणं आणि शरीराची चयापचय क्रिया, मेटाबॉलिझम, निरोगी असणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. 3 चुका ज्या कदाचित तुम्ही आज रात्री करत आहात. जर सकाळी उठल्यावर तुमचा बीपी सर्वाधिक असतो, तर या गोष्टींकडे लक्ष द्या. हे फक्त सकाळच्या तणावामुळे होत नाही. यामागे बहुतेक वेळा या 3 सवयी कारणीभूत असतात. 1. उशिरा रात्री जेवण करणे. आपण अशा काही संस्कृतींपैकी आहोत जिथे रात्री 9 किंवा 10 वाजता जेवण केलं जातं. जेव्हा तुम्ही उशिरा जेवता, तेव्हा झोपेच्या वेळी तुमचं इन्सुलिन सर्वाधिक पातळीवर असतं. त्यामुळे तुमची किडनी रात्रभर शरीरात पाणी अडवून ठेवते. परिणामी सकाळी उठल्यावर शरीर सुजल्यासारखं वाटतं. 2. द्रवरूपातील कॅलरीज. आरोग्यदायी वाटणारा आंब्याचा शेक किंवा प्रोटीन स्मूदी हे द्रवरूपात असल्यामुळे त्यांचा परिणाम खूप वेगाने होतो. घन अन्नाच्या तुलनेत ते इन्सुलिनची पातळी अधिक झपाट्याने वाढवतात. 3. फक्त एक घास ही सवय. जेवणाच्या मध्ये फक्त एक रस्क किंवा थोडे मखाणे खाल्ले तरी इन्सुलिनचं चक्र पुन्हा सुरू होतं. रिसेट. शरीरासाठी बाहेर पडण्याचा मार्ग कसा मोकळा कराल? चांगली बातमी अशी आहे की हा संकेत सुधारण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या औषधांची किंवा कठीण जिम रूटीनची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या शरीराला शांततेचे काही तास द्यायचे आहेत. 12 तासांचा नियम पाळा. रात्रीच्या जेवणापासून दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्यापर्यंत किमान 12 तासांचं अंतर ठेवा. रात्रीचे जेवण शक्यतो रात्री 8 वाजेपर्यंत पूर्ण करा आणि सकाळचा नाश्ता 8 वाजता करा. दुपारच्या चहासोबत स्नॅक्स खाणं बंद करा. चहा जरूर प्या, पण त्यासोबत बिस्किट, नमकीन किंवा इतर खाणं टाळा. जेवणाच्या 2 वेळांमध्ये तुमच्या इन्सुलिनची पातळी खाली येऊ द्या. झोपेला प्राधान्य द्या. अधिक ताण आणि अपुरी झोप यामुळे तुमची मज्जासंस्था सतत तणावाखाली राहते. त्यामुळे रक्तवाहिन्यांना सैल होणं आणखी कठीण होतं. जेव्हा तुम्ही इन्सुलिनची पातळी कमी होऊ देता, तेव्हा किडनीला स्पष्ट संदेश मिळतो. आता मार्ग मोकळा करा. यानंतर किडनी शरीरातील अतिरिक्त सोडियम आणि पाणी नैसर्गिकरित्या बाहेर टाकण्यास सुरुवात करते. तुमच्यात कोणतीही कमतरता नाही. तुम्ही फक्त असा एक नकाशा वापरत होतात ज्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या वळणाचाच उल्लेख राहून गेला होता. जर या नव्या दृष्टिकोनामुळे आरोग्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी बदलली असेल, तर त्या सबस्क्राईब बटणावर नक्की क्लिक करा.